मॅचचे आहेत. तर आपण पाहू शकता विनर वर्सेस पहिल्या गटातील विनर वर्सेस विनर सामना आहे. तिसरा सामना आजच्या दिवसातील कोकण किंग्स विरुद्ध आयक्यूरा लॉन्स. जसं आपण पाहू शकता की कोकण किंग्स यांनी मागच्या स्पर्धेमध्ये जी आपली पहिली मॅच होती ती 2 षटकामध्ये संपवली होती. 31 धावाचं आव्हान होतं कालभैरव वर्सेस ते त्यांनी वन साइड सामना जिंकून केलेला. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत वारिक मॅन ऑफ द मॅच धडाकेदार फलंदाजी करून मॅचला कमबॅक करून देऊन विजयी करून दिलेलं होतं प्रशांत वारिकांनी. आणि इथं आपण पाहू शकता आयक्यूरा संघाकडून फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारे त्यांच्या संघामधून आपल्याला तर इथं आपण पाहू शकता सचिन गुंजाळ यांचे इथं आगमन झालेले आहे. तर मनपूर्वक आभार त्यांचे. तर आपण पाहू शकता सलामीची जोडी आयक्यूरा संघाची आपल्याला पाहायला मिळते. संदीप आणि योगेश आणि पहिलं षटक घेऊन येतील समीर कोकण किंग्स तर्फे आपल्याला पाहायला मिळतील. समीर ज्यांनी चांगली अशी गोलंदाजी केलेली मागच्या मॅच मध्ये. समीर पहिला षटक घेऊन येतील आपलं संघाचा आणि स्वतःचा पहिला षटक समीर यांचा. योगेशा मोठा खेळ करण्याचा इथं प्रयत्न. संतोष जाधव बॉलच्या मागे धावत असताना खूप छान अशा क्षेत्ररक्षण आपल्याला मागे पाहायला मिळतंय. प्रशांत असतील तिथं. आणि इथं मात्र बायच्या स्वरूपात आपल्याला धाव पाहायला मिळालेली. बायच्या स्वरूपात धावचा श्री गणेशा झालेला आहे आयक्यूरा संघाचा. दोन्ही असं मार्तब्बर संघ हार्ड हिटिंग ज्यांनी चांगली फलंदाजी आपल्याला दाखवलेली मागच्या त्यांच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी चांगली अशी फलंदाजी आपल्याला दाखवली होती. आणि विजयी संघ दोन्ही आता एकमेकांना खेळत असताना खूप छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेगबायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव श्री गणेशा धावाचा झालेला 1 धाव. समीर यांचा पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॉल गॅदर केलेला आहे. त्यात मात्र धावांमध्ये दरम्यान 1 धाव घेण्याचा यश पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू 2 धावा. खूपच छान आता संयमी खेळ चालू पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा इथं लेग पंचांचा. नो बॉलचा इशारा पंचांचा इशारा आपल्याला आलेला आहे. नो बॉल 9+1 आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. मोठा फटका परत एकदा फ्री हिटच्या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात परत आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा अजून एक इथं आपण पाहू शकता की काहीच गडबड फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली. तिथेच 1 धाव जिथे होती तिथे 2 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती काहीसा मोठा फटका नाही आला आणि इथं मात्र धाव संख्या झालेली आहे ती 2 चेंडू 5 धावा. छान अशी गोलंदाजी होती परंतु फ्री हिट आल्यामुळे आणि इथं मात्र आपण पाहू शकता झेलची संधी होती. आक्रमक फलंदाज यांना परत पवेलियन मध्ये पाठवण्याची संधी इथं एसटी रक्षकांनी सोडलेले. सोपा असा झेल उंच असे एसटी रक्षक सोपा असा झेल होता तो त्यांनी मिस केलेला आहे. डॉट बॉलच्या स्वरूपात इथं पाहायला मिळालं आपल्याला. समीर यांचा पुढील चेंडू मोठा फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र थर्डमॅनच्या दिशेने जात असताना 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत
धावा आलेल्या आहेत 4. इथं मात्र आपण पाहू शकता की काहीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल संतोष जाधव तर्फे. ही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती आणि त्याचा हमी त्यांना भरण्यात आलेला आहे. धावा आलेल्या त्या स्वरूपात 4. समीर यांचा पुढील चेंडू योगेशसाठी. मोठा फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा बॅटचा कनेक्शन प्रॉपर होत नाही आणि धाव जिथं झेल सुटला त्यानंतर आपण पाहू शकता ओव्हर नाही लेग बाईसच्या स्वरूपात आलेला आहे. 1 धाव. पुढील चेंडू समीर यांचा. आणि इथं मात्र खेळून काढलेल्या लॉंगाच्या दिशेने रोहित जाधव बॉल खाली येत असताना इथं मात्र 1 धाव तर खेळून काढलेली आहे. एकच धावेवरती समाधान मानलेलं आहे. षटक समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावा झालेल्या आहेत ते 10. 11 धावा झाले ते 11. चांगलं असं षटक. एक मिस फील्ड तिथं मात्र आपण पाहिलं की संतोष जाधव आमचे कोकण स्टार सिंधुपुत्र यांच्याकडून मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली. त्या धावा त्यांना दंडात्मक 4 धावा तिथं मिळाल्या त्यांच्या संघाला. खूप छान अशी गोलंदाजी पाहायला मिळेल, पण क्षेत्ररक्षकाचा परत एकदा साथ मिळालेला नाही. त्यामध्ये एक झेलबादची संधी आणि तिथं मात्र एक क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे 4 धावांचं नुकसान. पुढील गोलंदाज असतील ती कृष्णा. धावसंख्या झालेले ते 1. षटक 11. पुढील चेंडू कृष्णाचा. मोठा फटका खेळण्याचा ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू. इथं मात्र काही एक धाव न येताना बॉल आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कृष्णा यांनी खूप छान अशी गोलंदाजी केलेली होती. त्याच प्रकारे आता आपल्याला पाहायला मिळतात त्यांची मागील सामन्यामध्ये कृष्णा यांनी 3च धाव दिलेले. एका षटकामध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या ते कृष्णाने. कृष्णा यांचा पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा चांगला संपर्क नाही, परंतु 1 धाव मिळेल इतका संपर्क झालेला आहे. पहिला चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कृष्णा यांना सिंगल धाव. धावसंख्या झालेली आहे ती 12. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता तेच धडाकीचे फलंदाज ज्यांच्या बॅटमधून 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता काहीशी त्यांची बॅट शांत पाहायला मिळते, किंवा आपण म्हणू शकता की गोलंदाजी आहे ती छान आहे. कृष्णा यांचा पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. वेग घेताना यष्टीरक्षकाच्या हातात आणि डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालेला चेंडू. छान अशी गोलंदाजी, जशी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केलेली त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात आपल्याला कृष्णा. आणि योगेश यांच्याकडे खूप अपेक्षा संघाच्या. मोठा फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल एज लागून थर्डमॅनच्या दिशेने प्रशांत वारिक यांनी बॉल कलेक्ट केला. त्या दरम्यान मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे तो संघ आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धाव खर्च केले, तर आतापर्यंत मात्र 2. कृष्णा यांनी काय प्रकारची फलंदाजी होते पाहूया. फुलटस पद्धतीचा चेंडू समोर खेळून काढलेला आहे, तर रोहित जाधव बॉल खाली जात असताना त्या दरम्यान मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धाव घेण्याचा इथं मात्र मिसफील्ड, परंतु एकच धावेवरती समाधान मानायला लागते. धावसंख्या झालेली आहे ती 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत मात्र त्यांनी 5 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केलेल्या आहेत. मागच्या षटकामधील सुद्धा त्यांनी 3च धावा खर्च केलेल्या. येणारा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कृष्णा यांचा कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते पाहूया. मोठा फटका, परंतु परत एकदा 3च धावा. पुन्हा
मागच्या षटकामध्ये सुद्धा कृष्णा यांनी 3च धाव दिलेल्या, या षटकामध्ये देखील 3च धावा, त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला कृष्णा यांची. खूपच छान असा कमबॅक करून दिलेला कोकण किंग्स यांना कृष्णा यांनी. मागच्या सामन्यामध्ये मागच्या षटकामध्ये आपण पाहू शकता तर 11 धावा खर्च झालेल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र आणि मात्र 3च धाव चिकाटीची गोलंदाजी आपण बोलू शकता कृष्णा यांची यांनी टाकली आणि तिथं मात्र 3च धाव खर्च केल्या आणि छान असा कमबॅक करून दिला कोकण किंग्स संघाला. आणि धावसंख्या ती मात्र झालेली आहे ती 14. तर इथं पाहू शकता प्रशांत पाहू शकता आपण वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक. परत एकदा खूप छान अशी गोलंदाजी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र आत्महत्या केलेल्या फलंदाजांनी खूप उशीर उभे असताना देखील त्यांच्या बॅटीला संपर्क झाला नव्हता, तर त्यांनी इथं बलिदानाचा निश्चय केला. सुसाईड, आत्महत्या. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते सुहास भारती. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच फेस करतील कोकण किंग्सचे. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच प्रशांत यांना. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. आणि सुहास हे एकवीर संघाचे कप्तान देखील आहेत. छान अशी फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावरती विजय प्राप्त झाला होता त्या संघाला. आणि प्रशांत वारिकच्या देखील फलंदाजीवरती त्यांना मॅन ऑफ द मॅच चा खिताब मिळाला होता. आता बघू कशा प्रकारे धावा जोडून काढतील की प्रशांत वारिक सुहास यांना धावा जोडण्यामध्ये थांबवतील. आणि इथं मात्र पाहू शकता मिसफिल्ड. छान अशी गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षक साथ नाही. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळेल. तिथं आपण पाहू शकता सुशांत पवार. आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. तर प्रशांत वारिक यांचा फुलटस प्रकारचा चेंडू. इथं मात्र बॉल काहीसा योगेश यांना मिळत नाहीये. वारंवार मागच्या पहिल्या षटकापासून प्रयत्न आपण पाहू शकता, परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. प्रशांत वारिक यांचा पुढचा बॉल फुलटस प्रकारचा बॉल. इथं मात्र सुद्धा तर इथं पाहायचंय की फलंदाजांना काही दुखापत झाली नाहीये ना. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, तब्येत मध्ये जराही गडबड आढळल्यास ग्राउंड मधून बाहेर जायचंय, आराम करायचा आहे. शरीर व हेल्थ आधी, नंतर खेळ. असाल तर खेळाल. तर त्याची नोंद घ्यायची सगळ्या खेळाडूंनी. कमिटी जबाबदार राहणार नाहीये. फर्स्ट एड, पाणी हे सगळं पुरवलं जाईल, परंतु आपल्या शरीराची काळजी स्वतःच घ्यायची आहे. प्रशांत वारिक यांचा पुढचा चेंडू. परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू. किती वेळ थांबतील. आणि इथं मात्र खूपच छान असं क्षेत्ररक्षण वाटतं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 1च धाव.
तर आतापर्यंत खूप छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 5 चेंडूमध्ये मात्र आणि मात्र 2च धावा खर्च केलेल्या आहेत. प्रशांत यांनी आता बघू काय प्रकारे गोलंदाजी होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र खूपच छान असा कमबॅक. परत एकदा कृष्णानंतर प्रशांत वारिक यांचा एक षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. खूप छान अशी गोलंदाजी आणि 1 विकेट घेतलेला आहे. तर त्यांनी दाखवून दिलेलं की मॅन ऑफ द मॅच का त्यांना दिलेला होता. छान असा कमबॅक, छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोकण संघाकडून. 2च धावा खर्च केलेल्या आहेत प्रशांत यांनी. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या त्या 11. त्यानंतर कृष्णा यांनी 3च धावांचा षटक. त्या मागे लगेच प्रशांत यांनी 2च धावांचा षटक. धावसंख्या झालेली आहे ती 16. 1 गडी बाद. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोकण संघाकडून. पण ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो आई एकविरा संघ त्या फटक्यापासून अजूनपर्यंत वंचित आहे. मोठे काहीशे फटके अजून आपल्याला पाहायला मिळेल नाही. आता गोलंदाजी शेवटचे षटक घेऊन येते ते संतोष जाधव. इथं मात्र पंचांचा इशारा. वाईड चेंडू. दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल संतोष. धाव झालेले ते 17. परत एकदा फिरकी आणि इथं मात्र मोठा फटका काहीसा खेळू शकत नाहीये. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव घेण्यात यशस्वी. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोकण किंग संघाची. आणि आत्तापर्यंत चांगली फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखून ठेवलेले आहे मात्र 17 धावांवरती. इथं मात्र परत एकदा संतोष जाधव सिंधुपुत्र याची फिरकीचा कमाल आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष जाधव यांचा पुढील चेंडू. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात. 19 धावा आतापर्यंत झालेले आहेत. उर्वरित ह्या इनिंगचे 4 चेंडू. किती धावा गोळा होत आहेत याच्याकडे लक्ष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा संपर्क चांगला नाही. 1च धाव घेण्यात यशस्वी. वेल थ्रो आणि वेल कलेक्ट बाय संतोष. इथं मात्र 1च धावावरती समाधान मानायला लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 20. मोठा फटका. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. काहीसा संपर्क बॉल आणि बॅटचा होत नाहीये. बॉल एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. सलामीला उतरलेला फलंदाज. आता मात्र परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू. तर हीच ती जोडी आहे जी मागच्या मॅच मध्ये स्टार जोडी ठरलेली. आता मात्र त्यांना काहीसा जखडून ठेवलेलं आहे कोकण किंग्सच्या गोलंदाजांनी. काही एक धावा करू देत नाही. प्रत्येक मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेले आहे. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. 1 धाव घेण्यात पूर्ण झाले. 2रा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव कंप्लीट झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत ती 23. मागच्या सामन्यामध्ये फर्स्ट मॅच मध्ये आई एकवेर यांनी जमा केलेले ते 55 धावा आता जमवले आहेत ते 23. अर्ध्या सुद्धा धावा करता आले नाही 4 षटकामध्ये. आता कोकण किंग साठी जे आव्हान असेल ते असेल 24 चेंडू 24 धावा. चांगली बॅटिंग लाईनअप असणारा कोकण संघ 24 धावा कशा प्रकारे खेळून काढतोय की आईक्यूरा संघ हे धावा डिफेंड करण्यामध्ये यशस्वी होते ते आपल्याला पाहायचं लवकरात लवकर. कोकण किंग्स यांनी
सलामीचे फलंदाज पाठवायचे आणि एकवीर संघाने आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. कामोठी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आजच्या स्पर्धेतील पहिला दिवस श्री दत्त नौपाडा आयोजित स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि अंतिम दिवस तसेच यानंतरचा होणारा सामना असेल तो श्रेयस 11 कामोठे वर्सेस शिवशंभो क्रिकेट कामोठे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी त्वरित पेंडॉलपाशी यायचे. स्पर्धेदरम्यान जे आयोजन आदरणीय समाजसेवक रवींद्रजी काळूराम भगत यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. तसेच स्पर्धेसाठी संपूर्ण चषक आपल्याला जे लाभलेत ते भावी नगरसेवक माननीय श्री प्रदीपजी भगत यांच्या माध्यमातून तसेच लाईव्ह आपल्याला कामोठी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष माननीय श्री सागरजी दिलीप पाटील यांच्या माध्यमातून लाभलंय. तसेच दिवसभर आपल्याला संपूर्ण आषाढी एकादशी निमित्त नाश्त्याची सुविधा उपलब्ध केली. साबुदाणा खिचडी आदरणीय टायगर ग्रुप अध्यक्ष श्री शंकर जाधव तसेच मोठे बंधू संतोषजी भगत तसेच संपूर्ण स्पर्धेला बॉल आपल्याला बॉडी अँगल जिम मान्य श्री अजय जाधव तसेच कॅमल क्रेन सर्व्हिस श्री इंदर सिंह यांच्या माध्यमातून तसेच स्पर्धेला उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती असेल की दिवसभर एकादशी निमित्त इथं नाश्त्याची उपलब्ध आहे तरी आपण साबुदाणा खिचडीचा आस्वाद घ्यावा. तसेच स्पर्धेदरम्यान आपण उत्तरार्धात जातोय. सेकंड इनिंगला समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. सीड इथून पुढे सेकंड इनिंग पाहतील. धन्यवाद. तर श्रेयस 11 आणि शिवशंभो संघाला विनंती आहे, यांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक लवकरात लवकर करून घ्यायचे. कर्णधारांना विनंती आहे शिवशंभो आणि श्रेयस 11 साठी. तर इथं पाहू शकता पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर म्हात्रे यांचा बॉलर बॉल खाली येत असताना इथं मात्र एक धाव घेतलेली आहे. कोकण किंग्स यांच्या स्कोर कार्डचं खाता खोललेला एक धावेंनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तितकासा बॉल आपण पाहू शकता. सकाळपासून मॅच झालेली आहे ती बॉल पुरेपूरसा बॅट वरती येत नाहीये. वल्ली पिच असल्यामुळे बॉलला स्केट मिळत आहे, बॉलला पेस मिळत आहे. बॉल तसा पाहिजे तसा बॅटवर येत नाही. पुढील चेंडू पाहू शकता आपण संदीप यांचा. रोहित यांनी खेळून काढलेल्या लेग साइडच्या दिशेने एक धाव झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरे धाव घेण्यात सुद्धा यशस्वी. धाव संख्या झालेली आहे ती 3. संदीप यांची छान अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता एक धाव, परत दुसऱ्या चेंडूवरती 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. 24 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 24 धावां. कशा प्रकारे पुढील चेंडू लेग साइड पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा वाईड चेंडू आणि यात धावांमध्ये धाव भर होईल. एका धावेने धाव संख्या झाली आहे ती 3-4. 24 धावांचा आव्हान आणि 24 धावा डिफेंड करायचे आहेत आईकर संघाला. मोठा फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली ती 5. आता ही 19 धावांची गरज. 20 चेंडू 19 धावांची गरज. संदीप यांचा पुढील चेंडू सागर यांनी कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता ढेंग्या खालून बॉल जात असताना गचाळ असे क्षेत्ररक्षण. एक तर धावांची कमी आणि त्यात
क्षेत्ररक्षणाचा साथ नाही अशी परिस्थिती तुम्हाला घरी नेण्यासाठी पूर्ण आहेत. अशा प्रकारचा खेळ जर कराल तर डायरेक्ट घरी. संदीप यांचा पुढचा चेंडू सागर यांनी खेळून काढलेला आहे ऑनच्या दिशेनं. इथं मात्र एक धाव झालेली आहे आणि षटकाची समाप्ती. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. दहा धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत ते कोकण किंग्स संघाने. अजून मात्र 14 धावांची गरज. संदीप यांचा शेवटचा चेंडू आणि इथं मात्र क्लीन बोल्ड. कमबॅक केलेला आहे पण थोडासा मात्र उशीर झालेला आपण असं बोलू शकतो, कारण की अजून येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. एक षटकानंतर धावसंख्या झालेली ती 10. तर आपण पाहू शकता की कोकण किंग्सच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. जर पॉझिटिव्हली विचार केला अजूनही तुम्ही 1 धावांनी पुढे आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली कृष्णाची, ज्या प्रकारे गोलंदाजी झाली प्रशांतची आणि ज्या प्रकारे गोलंदाजी झाली संतोषची, तशा प्रकारची जर गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळाली तर 1 धावाने विजय होऊ शकतो आयकवीर संघाचा. कारण की पहिल्या षटकामध्ये कोकण किंग्स यांच्या गोलंदाजीने धावा दिले ते 11 आणि तुमच्या गोलंदाजीने धावा दिले ते 10. तर पुढील दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गणेश. बघू काय प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. सागर खेळतील त्यांना. थर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल फिल्डर गॅदर करत असताना 1 धाव घेण्यात यशस्वी. धावेत 1 धावेने वाढ. धावसंख्या झालेली ती 11. आता मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत. छान अशी फलंदाजीमुळे कोकण किंग्स यांनी मॅच विजयी झाले होते. डावखोरी होत्याचा गोलंदाज लेग साइडच्या दिशेने खेळणारे फटके त्यासाठी जाणला जातो तो गणेश. परत एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र एज लागून थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर इन बॉल गॅदर करत असताना 1 धाव इथं पूर्ण. आणि आता आपल्याला संयमी खेळ पाहायला मिळतोय या षटकामध्ये. 1 आणि 1च धाव पाहायला मिळते. मोठे फटके काहीसे येत नाही फलंदाजाच्या बॅटमधून. छान अशी गोलंदाजी, संयमित अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोकण किंग्स संघातर्फे. सागर मात्रे मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल खोदून हेलिकॉप्टर शॉट केला लेग साइडच्या दिशेने. फिल्डर करत येत असताना 2 धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण बोलू शकता इथं. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेले ते गणेश यांनी. धावसंख्या झालेली ती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या पायाखालून बॉल निसटत असताना धावेची कमी. त्यामध्ये अशा प्रकारची क्षेत्ररक्षण अपेक्षित नाहीयेत. धावसंख्या झालेली ती 14. 15. 9 धावांची गरज. 14 चेंडू 9 धावांची गरज. सामना सोपा असा वाटत आहे कोकण किंग्सच्या बाजूने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतील गणेश यांनी. प्रशांत छान प्रकारचा गोलंदाज गणेश यांचा गुड लेंथ वरून बॉल पिच होत असताना एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाला. पुढील चेंडू गणेश यांचा प्रशांत यासाठी. फुलटॉस प्रकारचा चेंडू खेळून काढलेला. इथं मात्र बॉल जाय सीमारेषा पार. षटकार. अशा प्रकारची जर गोलंदाजी गिफ्ट फॉर द बॅट्समॅन.
तर धावसंख्या झालेली ती 21. उर्वरित 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. तर विनंती असेल श्रेयस 11 यांचे कर्णधार आणि शिवशंभो क्रिकेट संघ कर्णधार यांना नाणेफेक साठी लवकरात लवकर इथे यायचं आहे. कर्णधारांना विनंती आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू सागर यांनी खेळून काढलेला विडांच्या दिशेने फिल्डर करत असताना एकच धाव. इथं मात्र पाहू शकता 2 धाव. मॅच टाय. 11 चेंडू 1 धावांची गरज. मॅच आणि इथं मात्र आपण पाहू शकता विजयी संघ झालेला आहे कोकण किंग्स. कोकण किंग्स संघ विजय झालेला आहे विनर वर्सेस विनर संघामध्ये.